तिकडे नाराजी नाट्यामधून नागपुरात चक्क कौटुंबिक कलह उभा राहिल्याचं दिसतंय। नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्या पतीनं अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि यामुळे पती आणि पत्नीमध्ये भांडण पेटलेलं असून अर्चना डेहनकर काही दिवसांसाठी माहेरी निघून गेलेल्या आहेत। पती विनायक डेहनकर यांनी प्रभाग 17 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत भाजपसमोर बंडखोरीचं आव्हान उभं केलं। मात्र विनायक डेहनकर यांची ही बंडखोरी त्यांची पत्नी आणि नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांना रुचलेली नाही। पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या अर्चना यांनी पतीच्या घरामधून तात्पुरतं निघून माहेरी राहणं पसंत केलंय आणि जोवरती पती विनायक भाजप विरोधातील आपला बंड हा मान्य करत नाहीत तोवरती मी घरी परतणार नाही असा अर्चना डेहनकर यांचा निर्धार आहे। आणि एवढंच नाही तर पती विनायक डेहनकर आपल्या बंडखोरीवरती कायम राहिले तर नागपुरातील विविध प्रभागांमध्ये भाजप उमेदवारांचा प्रचार करेन, पण पतीच्या प्रचाराला मुळीच जाणार नाही असं देखील अर्चना डेहनकर यांनी स्पष्ट केलं। अर्चनाजी, तुम्ही या ठिकाणी आपल्या भावाच्या घरी सध्या आलेले आहात, स्वतःच्या घरी नाहीत। नेमकं काय कारण आहे, काय नाराजी झाली तिकीट वाटपापासून तर आतापर्यंत? महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रभाग 17 जो गणेशपेठ पासून सुरू होतो कैलासनगरपर्यंत या भागातनं विनायकजी डेहनकर ते सुद्धा म्हणजे माझे पती जरी असले तरी तेही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहे। त्यांनी तिकीट मागितलं, काही राजकीय समीकरणांमध्ये त्यांना तिकीट नाकारलं असेल तर मला असं वाटतं की आता जे झालेलं आहे त्याला स्वीकारून पक्षाच्या सोबत उभं राहायला पाहिजे असं मला वाटत होतं। म्हणून मी त्यांना म्हटलं की आता तुम्ही अपक्ष राहण्याच्या भानगडीत पडू नका, तुमच्यापासूनच मी निष्ठा शिकलेली आहे, कारण लग्न झाल्यापासूनच राजकारण आलं, त्याच्या आधी माझ्याकडे राजकारण नव्हतं। त्याच्यामुळे निष्ठा आपण तुमच्याजवळून शिकला तर तुम्ही पक्षाचं आता काम करा आणि पक्ष फॉर्म मागे घ्या। पण त्यांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे, त्याच्यामुळे घरात अजून काही वाद होणे, त्यांचा आता जो राग आहे तो राग शांत होण्याच्या दृष्टीने मला असं वाटलं की आपणच बाजूला जावं आणि म्हणून मी हा निर्णय घेतला की 2-3 दिवस थोडंसं बाजूला राहून। जर विनायक डेहनकर आपल्या निर्णयावर ठाम राहिले, अपक्ष निवडणूक लढवली, अर्चना डेहनकर विनायक डेहनकरांच्या प्रचाराला जातील? हे बघा, आज फॉर्म भरल्यानंतरचा माझा हा निर्णय आहे, तर निश्चितच तेव्हा पण मी त्यांच्यासोबत नसेल। कौटुंबिक वाद कुठंच नाही, फक्त वैचारिक? नाही, निश्चितच कौटुंबिक वाद नाही, ही राजकीय लढाई आहे, राजकीय विचारांची लढाई आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।